सर्व मनुष्य एकाच माता आणि पित्याची संतान आहेत. ऐकायला हे कदाचित आश्चर्यकारक वाटेल, पण जर आपण थोडे आत्मचिंतन केले तर आपल्याला जाणीव होईल की जसे आपण वर्तमानाकडून भूतकाळाकडे मागे जाऊ तशी या ग्रहावरील लोकसंख्या घटत जाईल. एक वेळ अशी येईल जेव्हा ही लोकसंख्या केवळ एक पुरुष आणि एका स्त्रीपर्यंत पोहोचेल. धार्मिक ग्रंथांमध्ये पहिल्या पुरुष आणि स्त्रीचे नाव आदम आणि हव्वा असे सांगितले आहे. शास्त्रांचा अभ्यास केल्यावरही हेच स्पष्ट होते की त्यांच्यापासूनच संपूर्ण मानवजातीचा जगभर विस्तार झाला. याचा अर्थ असा की सर्व मानवजाती, मग तो पुरुष असो वा स्त्री, एकाच मातापित्याची मुले आहेत आणि सर्व मानवजाती एकमेकांचे भाऊ बहीण आहेत. भाऊ बहीण असल्याने आपल्या वाणीने आणि वर्तनाने एकमेकांसाठी स्वतःला फायदेशीर सिद्ध करणे किंवा तसा प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे. या संदर्भात माझा हा प्रयत्न आहे की आपण आपल्या सर्व भाऊ बहिणींना त्या निराकार ईश्वराविषयी सांगावे, ज्याने आपल्याला स्त्री आणि पुरुषापासून निर्माण केले, जेणेकरून आपण त्याची भक्ती करू शकू. आपण त्याला ओळखले पाहिजे आणि त्याची भक्ती केली पाहिजे, जेणेकरून आपले हे लोक आणि परलोक असे दोन्ही जीवन यशस्वी होतील. ईश्वरीय नियम आणि मानवी जीवन. मानवी जीवनातील सुखदुःखाचा संबंध ईश्वराच्या नियमांशी आहे. जर आपण ईश्वरी नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर आपल्या जीवनात सुख येईल, आणि जर आपण नियमांचे उल्लंघन केले तर आपल्या जीवनात कष्ट किंवा दुःख येईल. हा एक सोपा नियम आहे. पहिला नियम: केवळ एका खऱ्या निराकार ईश्वराचीच भक्ती केली पाहिजे, अन्य कोणाचीही नाही. ईश्वर एकच आहे. पण का? थोडा विचार केल्यास आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचू की केवळ एकच ईश्वर असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एका वाहनाला 2 चालक नसतात, एका देशाचे 2 पंतप्रधान नसतात, कारण जर एकापेक्षा जास्त शक्तिशाली पदे असतील तर प्रत्येकजण आपल्या इच्छेनुसार वागेल. त्यातून वादविवाद आणि भांडणे होतील आणि संपूर्ण व्यवस्थेचा समतोल बिघडायला वेळ लागणार नाही. याच नियमानुसार जर एकापेक्षा जास्त ईश्वर असते तर आपण आकाशात युद्ध आणि सृष्टीचा समतोल बिघडलेला पाहिला असता. यावरून हे स्पष्ट होते की केवळ एकच शक्तिशाली सत्ता असावी आणि निराकार ईश्वरापेक्षा अधिक शक्तिशाली कोण असू शकते? ईश्वराची भक्ती का करावी? समजा तुम्ही प्रवासाला पायी जात आहात आणि मागून एखादी व्यक्ती गाडी घेऊन येते आणि तुम्हाला इच्छित स्थळी सोडण्याची विनंती करते. तुम्ही त्या व्यक्तीचे आभार मानणार नाही का? नक्कीच मानणार. जर त्या व्यक्तीच्या छोट्याशा उपकारासाठी तुम्ही आभार मानण्यास बाध्य होता तर विचार करा की ईश्वराने आपल्याला प्राणी न बनवता सृष्टीतील सर्वश्रेष्ठ मानव म्हणून जन्माला घातले. आपल्याला सुंदर चेहरा, निरोगी शरीर, विचार करण्यासाठी मेंदू आणि बघण्यासाठी डोळे दिले, ऐकण्यासाठी कान, चवीसाठी जीभ आणि श्वासासाठी नाक दिले. जर आपल्याला इतके अनमोल उपकार दिले गेले आहेत तर आपण सृष्टीच्या निर्माणकर्त्याचे आभार का मानू नये? त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणाचीही भक्ती करणे योग्य ठरेल का? जर एखादा व्यक्ती तुमच्या गावात येऊन तुमच्या सेवांचा लाभ घेतो पण जाताना शेजारच्या गावातील लोकांचे आभार मानतो तर ते जितके चुकीचे आहे तितकेच ईश्वराचे उपकार जाणूनही दुसऱ्या कोणाची भक्ती करणे अन्यायकारक आहे. भक्ती केवळ सर्वशक्तिमान, ज्ञानवान आणि जीवन मृत्यूच्या स्वामीचीच केली पाहिजे. दुसरा नियम: सत्कर्म. ईश्वराचा दुसरा नियम असा आहे की मनुष्याने या जीवनात चांगली कर्मे केली पाहिजेत. मातापित्याची सेवा करणे, सत्य बोलणे, सर्वांना मदत करणे आणि भुकेल्याला अन्न देणे ही सत्कर्मे आहेत. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या प्रत्येक क्षणाच्या कार्याचा हिशोब घेतला जाईल. जर आपण आपल्या मुलाला पैसे दिले तर आपण त्याचा हिशोब घेतो का नाही? मग ज्या ईश्वराने आपल्याला जीवन, शरीर, अन्न आणि बुद्धी दिली तो या सर्वांचा हिशोब घेणार नाही का? तो नक्कीच हिशोब घेणार. जो कोणी एका ईश्वराची भक्ती करेल आणि चांगली कर्मे करेल त्याला अनंत स्वर्गीय जीवन मिळेल. जर आपण नियमांचे उल्लंघन करून जीवन वाया घालवले तर आपण परलोकात यशस्वी होणार नाही, तर नरकात जावे लागेल. नरकाची आग ही ईश्वराने प्रज्वलित केलेली आग आहे. जो सूर्य आपण लाखो मैल लांबून दुपारी पाहू शकत नाही, तर नरकाची भीषण आग आपण कशी सहन करू शकू? म्हणून सृष्टीच्या निर्मात्याची भक्ती करून आणि चांगली कर्मे करून त्याला प्रसन्न करूया, जे आपल्याला नरकाच्या आगीतून मुक्ती आणि स्वर्गीय सुख प्रदान करेल. ईश्वर कोण आहे? ईश्वर एक आहे आणि तो सर्व शक्तिमान आहे. त्याला कोणी पुत्र नाही आणि तो कोणाचा पुत्र नाही. त्याच्यासारखे दुसरे कोणीही नाही आणि तो केवळ अल्लाह आहे. अल्लाह तो आहे ज्याच्याशिवाय कोणीही पूजनीय नाही. तो जिवंत आणि शाश्वत आहे. तो जगाचा शासक आहे. त्याला ग्लानी येत नाही किंवा तो झोपत नाही. आकाश आणि पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व त्याचेच आहे. त्याच्या परवानगीशिवाय कोणीही कोणाची शिफारस त्याच्यापाशी करू शकत नाही. तो भूतकाळातील आणि भविष्यातील सर्व परिस्थिती जाणतो. संपूर्ण आकाशांवरती आणि पृथ्वीवर अल्लाहचे पूर्ण नियंत्रण आहे आणि तो सर्वोच्च आणि महान आहे.